हत्तीचं जे महत्त्वाचं खाणं आहे, आज आता तुम्ही बोललात की भेल्ला माड आहे, खूप आवडीचं त्याचं खाणं आहे आणि तेच आज खाणं कुठंतरी इथली जनता आहे ही शहराकडे पळवते सुशोभीकरणासाठी आणि आज त्याला खाण्यापासून वंचित करतं आहे. प्रशासनाचा ह्याच्यावर कुठंही ताळतंत्र नाही, प्रशासन ह्याच्यावर कुठचंही लक्ष देत नाही आणि प्रशासन डोळेझाक करत आहे. त्या दृष्टीने तुम्ही कसं बघताय? मी प्रशासनाबरोबरच शहरातल्या लोकांना एक इन्साईट देणार आहे की तुम्ही बाजारात गेल्यानंतर जो बुके विकत घेता, त्या बुकेमध्ये जे पान लावलेलं असतं ते माशाच्या शेपटीसारखं पान आहे. त्याला कोकणामध्ये भेडले माड किंवा सुरमाड म्हणतात आणि इंग्रजीमध्ये त्याला फिश टेल पाम म्हणतात, कारण माशाच्या शेपटीसारखी त्याची पानांची रचना असते. हा कोकणातला एक एंडिमिक ट्री स्पेसी आहे. म्हणजे जसे कोकणामध्ये इतर माड वाढतात तसाच भेडले माड तो आम्ही लावलेला नाही, तर इकडे कांडेचोर किंवा कटिनर नावाचा एक प्राणी आहे ज्याचं नावसुद्धा त्या झाडावरूनच पडलं. त्याला इंग्रजीमध्ये पाम सिवेट कॅट असं म्हणतात. दोन प्रकारचे कॅट आहेत, इंडियन सिवेट कॅट आणि दुसरा पाम सिवेट कॅट. तो कटिनर हा प्राणी त्याच झाडाची फळं खातो आणि त्याच्या विष्ठेतून ज्या बिया पडतात त्याच्यातूनच त्याची निर्मिती होते. तर आजपर्यंत कोकणातली लोकं त्या भेडले माडाचा वापर हा पूर्वी भरल म्हणून करायचे, किंवा इकडे जे काही आमचे काजू भट्टीवाले आहेत ते जे काही फेणी काढतात त्याच्यासाठी लागणारे भरल किंवा पाटासाठी लागणारे भरल असतील, किंवा पूर्वी जो कोळम्या करायचे म्हणजे जे आमच्याकडे जे पाटाने लाटेने जे पाणी घालायचे त्याच्यासाठी जे एक भांडं लागतं ते भेडले माडाच्या मुळापासून त्याची नैसर्गिकच रचना आहे की त्याला असा एक कोन असा आकार आहे, शंकू आकार आहे. तर अशा पद्धतीचा ट्रॅडिशनल उपयोगी असलेला, परंतु आता आमच्या पारंपरिक जगण्यातून त्याचा उपयोग हरवलेला आहे, पण तरीही त्याचा उपयोग हा अनेक पक्ष्यांसाठी, म्हणजे हॉर्नबिल नावाचा जो पक्षी आहे, जो कोकणाची हत्ती जसा आपण राखणदार म्हणतो, तसा सह्याद्रीतला एक पक्षी आहे जो सह्याद्रीची ज्याला शेतकरी म्हणतात, म्हणजे तो जी फळं आहे तो सगळीकडे विखुरतो. तर तसा ग्रेट हॉर्नबिल नावाचा पक्षी आहे जो ह्या बांदा आणि ह्या आमच्या तळ कोकणाच्या ह्या सगळ्या परिसरामध्ये आढळतो, जो सह्याद्रीतला सगळ्यात मोठा पक्षी आहे. तर त्याचंही ते खाद्य आहे. त्याच्याबरोबरच आत्ता आपण ऐकलं की भेडले माड हा हत्तीला अगदी पोषक आणि आवश्यक झाड आहे आणि ते जर काही जण फक्त बुके म्हणून इकडून त्याच्या तस्करी होतात आणि बांद्यातून गाड्या भरून त्या गोष्टी मुंबईला जातात. याचा धंदा करता येऊ शकतो, ही चांगली आयडिया आहे, पण त्याची लागवड तुम्ही करा आणि नंतर त्याचा कमर्शियल धंदा करा. जंगलातून त्या स्पेसीज उचलून देणार तर त्याच्या अर्थातच माकड किंवा इतर प्राणी, हॉर्नबिल किंवा हत्ती यासारख्या प्राण्यांचं नैसर्गिक खाद्य असल्यामुळे जंगलातून जर तस्करी झाली तर ते प्राणी आपल्या बागेमध्ये येऊन आपलं नुकसान करणार आहेत. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे.